नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा एकदा आपण आपल्या भेटीला आलो आहोत. शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. याआधी आपण बऱ्याचशा विषयांवर त्या ठिकाणी प्रकाशझोत टाकला. विविध विषयावर आपण त्या ठिकाणी एक जुजबी नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला काय आरोग्याच्या समस्या असतील तर त्यामध्ये जागृती निर्माण होईल आणि त्याच माध्यमातून आपल्याला फिट आणि नीट राहता येईल. हाच एक आपला प्रयत्न आहे. शिवात्मा हेल्थकेअर जेजुरी याच्या वतीनंच हा शिवात्मा फिटनेस आपण यूट्यूब चॅनल रन करतो आहे. तर आज पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन त्या ठिकाणी आलो आहे. आजचा विषय असणार आहे खूप महत्त्वाचा विषय, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक ह्यांना ही समस्या येते. तर विषय असा आहे, पोट साफ न होण्याची कारणं, ज्याला आपण म्हणतो पोटात साफ होत नाही, होतं ना, त्याला आपण साध्या सिंपल भाषेत बद्धकोष्ठता म्हणतो. बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असतो. शक्यतो ज्यांची झोप होत नाही किंवा अत्यंत बिझी लाईफ आहे किंवा जेवणाच्या वेळा निश्चित नाही, तणाव हे एक कारण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला. तर त्याची काही कारणं आहेत, जी कारणं आपण या ठिकाणी मांडणार आहे आणि त्याचं विश्लेषण केल्यानंतर आपल्याला लक्षात येणार की बाबा आपलं काय चुकतं आहे आणि आपलं आरोग्य त्या ठिकाणी नीट राहणार आहे. हा आपला प्रयत्न आहे. तर आजचा विषय तुम्हाला समजला, पोट साफ न होण्याची कारणं, या विषयावर आजचा व्हिडिओ असणार आहे. माझं नाव श्रीकांत राणे, वेलनेस कोच म्हणून मी या ठिकाणी आपल्याला जेजुरी या ठिकाणी आपण वेलनेस सेंटर चालवतो आहे. आपल्याला आमंत्रित करतो आपण या ठिकाणी येऊन आपल्या आरोग्याच्या समस्या मांडा. त्यावर आपण आपल्या पद्धतीने आपले जे काही ज्येष्ठ आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण तुम्हाला फिट कसं राहायचं, नीट कसं राहायचं हे शिकवणार. चला, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करू. पोट साफ न होण्याची कारणं, यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे पाणी पिण्याचं प्रमाण कमी. लहान मुलं किती पाणी पितात, आया त्यांकडं पाहतात का? त्यांच्या जे मदर लोक आहे, तुमचं लक्ष असतं का? लहान मुलांचं बघा तुम्ही, काही वेळेस एक 2 दिवस ते स्किप करतात. वॉशरूमलाच जात नाही, शौचात जात नाही लहान मुलं. लक्षात घ्या. होतं का तुमच्या घरातसुद्धा होत असेल लहान मुलं ज्यांचं 8, 9, 10, 5 होतास वेळी सगळ्या गोष्टी होतात. तर ह्याची कारणं काय आणि ती खूप वाईट सवय आहे. ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण आहे पाणी कमी पिलं जातं. लहान मुलं खूप पाणी कमी पितात. त्यांच्या खेळण्याच्या, बागडण्याच्या त्या तंद्रीत असतात आणि त्यामध्ये त्यांना ते जमत नाही, लक्षात राहत नाही पाणी पिण्याचं. जेव्हा बसले का पाणी पितात. हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे. किंवा ज्येष्ठ लोक असतील, बसून काम असेल तर ते माणसाचं पाणी पिणं होत नाही. पाणी किती प्यावं लागतं? 20 किलो वजनामागे 1 लिटर पाणी प्यावं लागतं. आता तर उन्हाळा आहे, उन्हाळा म्हणजे आता 40 डिग्री सेल्सिअसवर आहे. आजचा हे पूर्ण 8वा दिवस असेल, 7वा-8वा दिवस. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊन आहे. तर ह्या उन्हाच्या तडाख्यात आपण पाणी पिलं पाहिजे. नाही तर काय होतं, शरीराचं तापमान वाढून उष्माघात होतो. नाकातून रक्त येणं, चक्कर येणं, फिट येणं. शरीराला पाणी जर नाही दिलं, शरीरातलं पाणी घामाद्वारे बाहेर पडतं. मग शरीराच्या पाण्याची पातळी कमी झाली का ते रक्त घट्ट बनतं, त्याचं सर्क्युलेशन नीट होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला स्ट्रोक येतो किंवा हार्ट अटॅक येतो किंवा चक्कर येते, फिट येते. त्यासाठी पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. तर हे आपण पाणी घेतलं पाहिजे. फायबर कमी, या लोकांना पोट साफ न होण्याचं दुसरं कारण आहे फायबर कमी. फायबर म्हणजे काय? काकडी, गाजर, मुळा, बीट हे तुम्ही खाल्लं पाहिजे. फायबर हे पचनाला खूप चांगलं असतं. तर आपण ते कधी खातो का? नाही खात. ह्याच्यामुळं काय होतं, आपल्याला त्रास होतो. व्यायामाचा अभाव, व्यायामाचा पुढचा मुद्दा आहे की व्यायामाचा अभाव. ही लोक कधीही व्यायाम करत नाही. व्यायाम कुठल्या पद्धतीचा करावा, पोटाचे व्यायाम कसे करावे, काहीही माहीत नसतं. त्याच्यामुळं त्यांना त्या पद्धतीने पोट साफ होत नाही किंवा तेवढं प्रेशर येत नाही. त्यांचं ते आतडं काम करत नाही, लहान आतडं, मोठं आतडं. ह्यामुळं तुम्हाला तो त्रास होतो. व्यायाम आपण नियमित केला पाहिजे. मागेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, 7 वर्ष ते 70 वर्षाच्या व्यक्तीला व्यायामाची गरज आहे. मग तुम्ही शेतकरी असा, कामगार असा, तुम्ही कष्ट करणं वेगळं, दिनचर्या तुमची व्यस्त आहे, तुम्हाला प्रचंड शारीरिक मेहनत आहे, म्हणजे तो व्यायाम नाही. मेहनत वेगळी आणि व्यायाम वेगळा. सूर्योदयाच्या आधी केला जातो तो व्यायाम, सूर्य उगवल्यानंतर केलं जातो ते कष्ट. कष्टाने शरीर थकतं, हाडं झिजतात.
व्यायामाने शरीराला ऊर्जा मिळते आणि माणूस ताजेतवाना होतो. हा फरक लक्षात घ्या. आम्ही शेतकरी, आम्हाला खूप काम आहे आणि आम्हाला काय व्यायामाची गरज नाही, मग त्रास होतो. शेतकरी असा आहे का त्याला हार्ट अटॅकच आला नाही? होतं का? येणार ना. आता त्यांनी व्यायामच केलेला नसतं, पाहिजे ते खाल्लेलं नसतं. नुसतं रानात राबायचं, त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता पुढचा टप्पा आहे, बऱ्याचशा लहान मुलांना किंवा कुणी असू दे ज्यांना हा त्रास आहे, त्यांच्या शौचास वेळेस न जाणे. म्हणजे कामानिमित्त ते पुढं ढकलणं, किंवा लहान मुलांनी शाळेच्या ज्या वेळेतच शौचास आले तर ते डायरेक्ट शाळेतनं घरी आल्यावर करायचा प्रयत्न करणं साफसुफीचं आहे. हे नैसर्गिक प्रवाह आहे. मग तुम्ही युरिनरी असू द्या, लघवीला जाणे असू द्या, शौच असू द्या, हसणं आणि रडणं, हे 4 नैसर्गिक प्रकार आहेत. माणूस भावभावना व्यक्त करत असताना हसायला हसलं पाहिजे, रडायला तर रडलं पाहिजे. भावना दाबून धरल्या का शरीर व्याधी काढतं. जशी एखादी गाडीला जर इंजिनला ऑइल नसेल तर ती मेंटेनन्स काढणार, किंवा एखादी गाडी नुसती उभी जरी असली डिझेल गाडी तरी ती मेंटेनन्स काढते. ती रनच झाली पाहिजे किंवा तिची बॅटरी चार्ज होत नाही. गाडीच्या बाबतीत होतं, आपलं शरीरसुद्धा तेच आहे. आपलं शरीर चाललं. व्यायाम म्हणजे काय? व्यायाम म्हणजे काय? गाडी फिरली तर बॅटरी चार्ज होती. व्यायाम म्हणजे काय? जर तुम्ही व्यायाम केला तर हृदय काम नीट करतं, पण ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. तुम्ही ह्या जेवणाच्या जशा वेळा आहेत तशा शौचास जाण्याच्या सुद्धा वेळा आहेत. इतकं ह्या आरोग्यशास्त्रामध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या, तर तुम्ही नीट राहता. लक्षात घ्या, ह्या वेळा स्किप नाही केल्या पाहिजेत, किंवा लहान मुलांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याचं उठणं, झोपणं, पाणी पिणं सगळं त्याचं आवडतं आहे का, ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे, नाही तर हा आपल्याला त्रास होतो. पुढचा टप्पा आहे 5वा मुद्दा, जंक फूड खाणं. जंक फूड जे खाणार आहेत का, जंक फूडमध्ये काय येतं? वडापाव, मिसळ, सँडविच, कटलेट वगैरे त्याला आपण म्हणतात, चहा वगैरे पिणं, जे पण चटपटीत आहे, मसालेदार, भेळ, हे सगळं जंक फूडमध्ये येतं. तेलकट, तुपट, त्याच्यामध्ये तुम्ही कोल्ड्रिंक्स घेता, सगळं जंक फूडमध्ये येतं. ह्याच्यामध्ये लो प्रोटीन आणि हाय कॅलरीज असतात. आणि फास्ट फूड असतं, की पावभाजी वगैरे हे रस्त्यावर वगैरे मिळतं, एकदम फास्ट फूड असतं. चालता बोलता तुम्हाला ते कच्ची दाबेली वगैरे नाही खाल्लं पाहिजे. त्या जंक फूडमुळे सुद्धा हा त्रास होतो. तेलकट पदार्थ जास्त खाणं, तळलेले पदार्थ सगळेच, त्यात वेपर्स असतील, काही पण, वडापाव तळलेलाच असतो, हे नाही खाल्लं पाहिजे. यामुळे सुद्धा बद्धकोष्ठता होऊ शकते. आता 6वा मुद्दा असा आहे की जेवण करतानाच ही लोकं पाणी खूप पितात. ज्यांना हा त्रास आहे त्यांचा एक विषय असा असतो, दिवसभर त्यांची दिनचर्या तुम्हाला सांगतो. 7 वाजता उठणं, 10 वाजता जेवणं, 7 ते 10 या 3 तासात पाणी न पिणं, फक्त चहा, आंघोळ, त्यांचं काय असेल ते दातबीत घासणं, स्वतःचं आवरणं. जेवायला बसलं का लगेच पाण्याचं 1-2 तांब्या आणि भरपूर पाणी पिणं. जेवताना पाणी पिल्यामुळं तुमची जी जठराग्नी पेटलेला असतो तो विसतो, किंवा पचनक्रिया मंदावते. तुमचा जो पचनाचा वेग आहे तो मंदावतो. तुम्ही जे अन्न खाल्ले ते पाचन होण्यासाठी जे पोटातनं रासायनिक केमिकल तयार होतं, त्या केमिकलमुळं तुमचं ह्या सगळ्या गोष्टी पचतात. तर त्याच्यात विघ्न आणतं हे पाणी. जेवताना फक्त तुम्ही चूळ भरल एवढंच पाणी पिलं पाहिजे. तर आम्ही कमीत कमी म्हणतो फुलपात्रभर प्या. लक्षात घ्या, जर तुम्ही जास्त पाणी पित असाल जेवताना तर 100% तुम्हाला बद्धकोष्ठता होते. पिलेलं पाण्यामुळं खाल्लेलं अन्न सडतं, गॅसचा प्रॉब्लेम होतो, ते तुमच्या मोठ्या आतड्यात साठतं. त्यामध्ये तुम्ही काय खाताय हे पण महत्त्वाचं आहे. तो टप्पा पुढे येणारच आहे. मैद्याचे पदार्थ, मैदा म्हणजे पांढरं सिमेंट आहे. मैदा कशात असतो? ब्रेड, पाव मैदा असतो. मोमोजमध्ये मैदाच असतो. आत्ता मी थोड्या वेळापूर्वी एक डेली हंटला वाचली बातमी, 9 वर्षाची मुलगी मोमोजमुळे इतकी आजारी पडली की तिचा जीव जाता जाता वाचला. मोमोज कुठे मिळतात? तुम्ही खाता, मैद्याचे असतात. ते मैदा तुमच्या आतड्याला चिकटून बसतं. पांढरं सिमेंट कसं असतं आतड्याला, आणि त्यामुळं तुम्हाला बद्धकोष्ठता होते. पोटच सापत नाही, पोट गच्च राहतं. किंवा वॉशरूमला जास्त वेळ लागतो काय लोकांना. वॉशरूमला 10 ते 15 मिनिट ठीक आहे, हे पण खूप आहेत, पण तरी जनरली 10, 11, 15 मिनिट ओके. काही लोक अर्धा तास वॉशरूमला बसतात. बघा तुमचा लहान मुलगासुद्धा, ज्यांच्या मुलांना हा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या मदर्स लोकांपर्यंत हा व्हिडिओ जात असेल तर त्यांच्या लक्षात येईल की आपला मुला 20 मिनटं 30 मिनटं ते बसूनच राहते. त्याला ते झाली कशी नाही का? ते काय खाते? चिप्स खाते, वडापाव खाते,
ब्रेड खातं आहे आणि ते पांढरं सिमेंट पोटात फिट्ट बसतं, त्यामुळं वॉशरूम साफ शौचास साफ होत नाही, पोट गच्च गच्च राहतं. तर हा तुमचा मेडिकल इश्यू आहे, लक्षात घ्या. पोट साफ न होणं म्हणजे नंतर तुम्हाला भूकसुद्धा नीट लागत नाही. निरोगी माणसाची 3 लक्षणं आहेत. त्याला झोप लागते, त्याला भूक लागते, लक्षात घ्या. त्याचं भूक आणि झोप नैसर्गिकरित्या तो त्या ठिकाणी झोपसुद्धा तुमची चांगली पाहिजे आणि भूक. 2 निरोगी माणसाचे प्रकार आहेत, 2. त्याला जर चांगली भूक लागत असेल आणि चांगली झोप लागत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी निरोगी, लक्षात घ्या. जर तुम्हाला भूक खळखळून जर नाही लागली तर म्हणायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्हाला झोपच लागत नाही, शरीर 100% मेंटेनन्स काढणार. तुम्ही लक्षात घ्या. जेवणाच्या वेळा बदलणे, जेवणाच्या वेळा तुम्ही सातत्याने बदलत असाल तरीसुद्धा तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. आणि बद्धकोष्ठता ही पचनक्रियेची व्याधी किंवा त्रुटी, पचनक्रियेतली त्रुटीमुळं तुम्हाला पुढं बद्धकोष्ठता होते. मैद्याच्या पदार्थाचं तुम्हाला मी सांगितलं. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण करतो, त्याच्यामुळं त्या व्यक्तींना बद्धकोष्ठता होती. आणि बद्धकोष्ठता ज्यांना होते त्यांना माहिती आहे दिवस त्यांचा कसा टेन्शनमध्ये जातो. पोट हे निरोगी असेल तरच शरीर निरोगी आहे. जे पण आजार होतात पोटातून होतात, लक्षात घ्या. त्यामुळे पोट साफ राहणं, निरोगी राहणं, पोट पुढं येऊ न देणं, न वाढू देणं, नाही का, पुरुष लोकांनी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याच्यासाठी शिवात्मा हेल्थकेअर आपल्या मदतीला आहे. तर ह्याचे उपाय काय? ह्याच्या उपाय एकच, शिवात्मा हेल्थकेअरला भेट देणं. भेट दिलं का आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. आपल्याकडं चांगले न्यूट्रिशन आहे, ते न्यूट्रिशन तुम्हाला दिल्यानंतर तुमच्या पचनाचे काय प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह होतात. आपण तुम्हाला डाएट प्लॅन देतो आणि यानुसार तुमच्या पूर्ण व्याधींवर आपण काम करतो. तर हा फिटनेसचा विषय आहे. इलनेसचा वेगळा, फिटनेसचा वेगळा. वेलनेस लक्षात घ्या, इलनेस वेलनेस. आजारी पडल्यानंतर दवाखाना किंवा डॉक्टर, आणि आजारच पडू नये म्हणून वेलनेस सेंटर. तर आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. चला, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. पुन्हा भेटून नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. चलो, गुड डे.